मंडई फर्स्ट तर ऑलवेज स्पेशल असं आपण म्हणतो आणि फोकस्ड इंडियन म्हणून म्हणजे सोनावणी वहिनी म्हणून जो सोशल मीडियावर फेमस आहे ना तो करण माझ्यासोबत आता आहे. खरं तर सोशल मीडियावर इतका वावरतो सहज आहे आणि मिमिक्री तर तो अशी करतो, पण आत्ता जरा तो नर्वस आहे कारण का पहिला प्रोजेक्ट आहे. करण खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसा आहेस? राजश्री मराठीवर आलो आहे हीच मला एक वेगळी अचिव्हमेंट वाटते या पिक्चरशिवाय. बट खूप खूप धन्यवाद. एवढं सगळं प्रेम भेटतं या ट्रेलरबद्दल. मी पण भावूक झालो ट्रेलर बघून. मला म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं ट्रेलर आणि काय माहिती विचित्र फिलिंग होती. मी एकदमच की हा मीच आहे का जो या स्क्रीनवर दिसतोय आणि मराठी चित्रपटात मला काम करायला भेटतं ह्याचा मला जास्त अभिमान आहे. बिकॉज मराठीमध्ये एवढा छान कॉन्टेंट आहे आणि त्यावर मला वरुण, निपुण, वैदेही यांच्याबरोबर काम करायला भेटतं आहे. बेस्ट डेब्यू एव्हर. कॉन्टेंट म्हटलं की तुमचं नाव तर पहिलेच येतं. सोशल मीडिया स्क्रोल केलं की तुम्ही दिसता आणि लॉकडाऊनमध्ये जेव्हा तुम्ही व्हायरल झाला होतात आणि आता मला असं वाटतं फॅमिलीलासुद्धा स्पेशल वाटत असेल ना. बाबांना कसं वाटतंय? तुझ्या व्हिडिओमध्ये सपोर्ट करायला नेहमी असतात, आता कसं वाटतं? खूपच आनंदी आहे ते. म्हणजे त्यांना मी एकच प्रश्न बोललेलो की हा पिक्चर आल्याशिवाय तुम्ही कुठे प्रमोट करू नका. बिकॉज तुम्हाला माहिती आहे खूप सारे मूवीज येतात बट ते बाहेर पडत नाही, लोकांपर्यंत पोचत नाही. आणि मी पण लोकांना ॲक्च्युली नाही सांगितलेलं माझ्या. बट आता फायनली येतो आहे तर पप्पांचं पण, पप्पा, आई, भाऊ सगळेच एकदम एक्सायटेड आहेत या मूवीसाठी. त्यांचं एकच आहे की माझं काम तर ठीक आहे, मला तर ते बघायला वेगळे एक्सायटेड, बट त्यांचं पण हेच एक्साइटमेंट आहे की तुला वरुण नार्वेकर, निपुण, वैदेही यांच्याबरोबर काम करायला भेटतं आहे. जिओ स्टुडिओज, निखिल साने त्यांचं मी एवढं म्हणजे मी या लोकांना आधी त्यांचा खूप रिसर्च केला आहे. जेव्हा मी कॉन्टेंट इंडस्ट्रीमध्ये जस्ट एंटर केलेलं, हे लोक काय करतात, कसं चालतं यांचं, आणि ह्यांच्यावर फायनली काम करायला भेटतं. तर सगळेच ॲक्च्युली आमची पूर्ण सोनावणे कुटुंबच एक्सायटेड आहे असं. कारण काय जास्त सोपं वाटतं म्हणजे सिनेमात अभिनय करणं की कॉन्टेंट बनवणं, म्हणजे ते तर एक कम्फर्ट झोन झालं आहे आता. पण पहिल्यांदा ॲक्ट करताना सिनेमात कसं वाटतं? ॲक्च्युली दोन्हीही डिफिकल्ट आहे तसं बघायला गेलं. बिकॉज हे 70mm आहे आणि ते 9:16 आहे. दोघांमध्ये वेगळे चॅलेंजेस आहेत आणि चॅलेंजेस त्याच वेळी असतात ज्यावेळी तुम्ही काहीतरी एफर्ट करून टाकत असतात. ह्याची एफर्ट्स मी स्पेसिफिकली सेटवर असताना मी बघितलेत. मी ॲक्टिंग करताना मी बाकीच्या गोष्टी बघायचो, मिलिंद सरांचं काम बघायचो कॅमेराच्या मागे, आणि मी त्याच एक्साइटमेंटमध्ये राहायचो की हे कसं चालतं आहे, परफेक्ट लाईटिंग आणि सगळ्या गोष्टी, वरुणचं डिरेक्शन, ॲक्टिंग. सो या चित्रपटातून मला ते कळून आलेलं की ही जी प्रोसेस आहे ना ही मला एन्जॉय करायला खूप आवडते. म्हणजे मी लोकांना हे बिलकुल नाही बोलत आहे की माझी ॲक्टिंग छान आहे किंवा माझी ॲक्टिंग तशी अशी वगैरे नाही. मी एन्जॉय केली फिल्म आणि मला असं वाटतं की फिल्म बाहेर कशी लोकांपर्यंत पोचेल हे माझ्या हातात नाही आहे. माझं काम माझ्या हातात आहे, प्रोसेस एन्जॉय करणं माझ्या हातात आहे. माझे मेमरीज मी हे विसरणार नाही बिकॉज दिस इज द फर्स्ट फिल्म, मराठी फिल्म थिएटरमध्ये रिलीज होणारी. सो मी हे जास्त प्रोसेस एन्जॉय करायला खूप एक्सायटेड आहे. बाकी सगळं लोकांवरच आहे. तुझे फॅन्स म्हणून आम्हाला आज असं नवल वाटतं की तू नर्वस आहे चक्क. जेव्हा मला वाटलं की तू एंटर करशील अशी ती एनर्जी वगैरे असेल, पण खरंच ही खूप मोठी जबाबदारी आहे. आणि आता तुझं एक कौतुक म्हणून की मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत ती जी रील केली होतीस गुलाबी साडीवाली, जी खूप व्हायरल झाली होती, तर कसा होता म्हणजे ते सगळं? आपण बघत आलो इतकी वर्ष IPL, आपण त्या टीमला बघतोय, आपण फॅन असतो. आत्ता आपण जेव्हा त्यांच्यासोबत कॉन्टेंट बनवतोय आणि आत्ता आपण सहज वावरतोय, एक फिलिंग कशी आहे? आणि मराठी आपला कलाकार जेव्हा पुढे जातो ना तेव्हा आम्हाला ही एक अशी छाती चढी होते. काय माझ्या प्रोसेसमध्ये मी नेहमी एक गोष्ट फिक्स ठेवतो की आपली मराठी कशी पुढे जाईल, आपली मराठी लोकांपर्यंत कशी पोचेल. बिकॉज आम्ही आता हिंदीमध्ये पण करतो, मराठीमध्ये पण करतो, बट लोक स्पेसिफिकली बोलतात की आम्हाला मराठी कळत नाही बट तुमचं मराठी ऐकायला आम्हाला खूप छान वाटतं. सो गुलाबी साडीचं पण तसं होतं की मुंबई इंडियन्सबरोबर कोलॅबरेट करायचं होतं. संजू राठोड ओळखीचा आहे. मला खूपच अभिमान वाटला की फायनली असं एक गाणं आलं आहे जे ग्लोबल स्टेजवर गेलं आहे एवढ्या, आणि तो आता खूप जास्त मोठा होणार आहे. सो मला असं होतं की या गाण्याबरोबर मला काहीतरी करायचं आहे, मला सुचत नाही काय, आणि ही ऑपॉर्च्युनिटी आली. थँकफुली मुंबई इंडियन्सनी पण सपोर्ट केला की हे गाणं तू कर. प्लेयर्सनी सपोर्ट केला डान्स वगैरे करायला. म्हणजे खूपच मजा आलेली त्यांच्यावर. त्यांना स्वतः मजा आली की हे काहीतरी वेगळं गाणं आहे. आणि मुंबई इंडियन्सच्या पेजवर इट वॉज द कॉन्टेंट जे म्हणजे जेवढी लोक कॉन्टेंट बनवतात, इट वॉज द मोस्ट सक्सेसफुल कॉन्टेंट ॲट दॅट टाईम फॉर मुंबई इंडियन्स. आणि मला पण खूप छान वाटलेलं की संजूचं गाणं मुंबई इंडियन्स काय सर्वांपर्यंत पोचलं.
तू जेव्हा स्टार्ट केलं होतं सोशल मीडियावर पोस्ट करणं, रील्स बनवणं, तेव्हा एक आपलं असतं ना की अप्रिसिएशन आपल्याला मस्ट आहे, बाकी तर सगळं सेकंडरी आहे. असं एक आत्तापर्यंत चाललेलं अप्रिसिएशन कोणत्या तुझ्या आवडत्या कलाकाराकडनं किंवा मोठ्या व्यक्तीकडनं जे तू कायम लक्षात ठेवशील, असं एक आलेला फोन कॉल किंवा एक मेसेज कोणता आहे? ॲक्च्युली अगेन खूप आहेत, मला आठवत नाही, बट एक जी दडलेली मेमरी माझ्यामध्ये आहे ना ती विकी कौशलचा कॉल आहे, जो मला खूप इनिशियल 2021 वगैरेमध्ये पावसाळ्यात आलेला, मला अजूनही आठवतं. त्यांनी डिरेक्टली माझा नंबर मागितला आणि त्यांनी मला कॉल केला आणि आमच्यामध्ये संवाद झाला. आणि मला तर पहिलं माहीत नव्हतं की हा त्याचाच कॉल आहे आणि मी बोललो नाही मस्करी करतो आहे, असं एक कॉलवर कसं करायचं. सो कॉल झाला, त्यांनी फुल इन डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगितली की तुझी ही ॲक्टिंग, नीलची ही ॲक्टिंग तशी, म्हणजे सगळं इन डिटेल सांगितलं. आणि त्याच्यानंतर मला अजून रिस्पॉन्सिबिलिटी अशी वाटली की मला नाही वाटत की अशा कोणत्या कॉन्टेंट क्रिएटरला अशा सेलिब्रिटीनी कॉल करून स्पेसिफिकली सांगितलेलं. सो खूप जास्त म्हणजे जेवढी खुशी झाली तेवढं हे झालं की रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर, लोक आपल्याकडून काहीतरी चांगलं एक्सपेक्ट करतात, त्यांना चांगलं दिलं पाहिजे. आणि आता जसं मी आधी बोललो की मी दुसऱ्यांच्या फिल्म प्रमोशन्सला जायचो, दुसऱ्यांच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला जायचो, स्वतःचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट आला आहे आणि खूपच छान वाटतं. फर्स्ट आहे आणि असे अजून यावेत. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. कारण प्रेक्षकांना, तुझ्या लाडक्या ऑडियन्सना काय आज सांगायला आवडेल तुला? तुझा पहिला सिनेमा येतो आहे, खूप मोठा दिवस. मी फक्त एवढंच सांगेल की तुम्हाला माझी ॲक्टिंग आवडेल का नाही मला माहीत नाही, बिकॉज तुम्ही मला रील्सवर बघितलं आहे, यूट्यूबवर बघितलं आहे, अजून बाकी सोशल मीडिया हँडल्सवर बघितलं आहे. मला हे पण नाही सांगायचं की माझी ॲक्टिंग जाऊन बघा वगैरे कशी झाली आहे. मी फक्त एवढं सांगेल की जाऊन बघा मी कसा दिसतो आहे, मोठ्या स्क्रीनवर कसा दिसतो हे जाऊन बघा प्लीज. 19 जुलैला पिक्चर येतो आहे 1, 2, 3, 4. कसा वाटतो आहे स्टोरी लाईन, वरुण नार्वेकरचा 10 वर्षानंतर पिक्चर येतो आहे मुरंबा आणि त्याच्यात मी आहे, हे सर्वात मोठी सरप्रायझिंग गोष्ट आहे. सो प्लीज जाऊन बघा आणि प्लीज भरभराटून प्रेम द्या. थँक्यू सो मच करण आणि ऑल द व्हेरी बेस्ट.